मंडळी, आतापर्यंत आपण शंकराची खूप मंदिरं पाहिली असतील. त्या मंदिरांमध्ये शिवशंकर लिंग स्वरूपात म्हणजे शिवलिंग म्हणजेच शिवपिंड स्वरूपात असतो. परंतु आज आपण एक असं मंदिर पाहणार आहोत ज्या मंदिरात शिव स्वतः मूर्ती रूपाने आहेत आणि ते फक्त एकटे नाही तर ते आपल्या पार्वतीसह आहेत. त्या मंदिरात नाव आहे अर्धनारी नटेश्वर मंदिर. आपण पाहूया आज हेच मंदिर. हे मंदिर आहे वेळापूर, तालुका माळशिरस येथे. मूळतः इसवी सनाच्या 12व्या ते 13व्या शतकातील आहे. या मंदिरामध्ये या मंदिराच्या परिसरात जे शिलालेख सापडले आहेत ते शिलालेख यादवकालीन शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखावरून वाटतं की हे मंदिर हे यादवकालीन असावं. आपण जर या मंदिराची रचना पाहिली तर हे मंदिर आहे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह. या मंदिराचं जो मंदिर आहे ते त्रिदल गर्भगृह आहे. म्हणजे या मंदिराचे एकूण 3 गर्भगृह आहेत. हे अशा प्रकारचे हे अतिशय मंदिर आहे. एक वेगळी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या सभा मंडपामध्ये जी रंगशिला आहे त्या रंगशिलेवर मधोमध नंदी आहे. जसा तो नंदी असा मंदिरामध्ये नसतो. हा कुठून आला, कधी आला, हे एक संशोधनाचा विषय आहे. आणि या मंदिराचा जर नंदी आपण पाहिला तर तो मंदिराच्या समोर वेगळा आहे आणि त्याला नंदी मंडप देखील असलेला या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण आहोत या मंदिराच्या अंतराळामध्ये. अंतराळातून जर आपण गर्भगृहाकडे पाहायला गेलं तर ही आहे स्तंभद्वार शाखा आणि ललाट बिंबावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर ललाट बिंबावरती आपल्याला गजलक्ष्मी दिसते आणि त्या गजलक्ष्मीच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला कमळ दिसत आहेत. वरून गज त्याला पाणी घालताना दिसत आहेत आणि तिथून खाली आल्यानंतर आतमध्ये आहे अर्धनारी नटेश्वराची मूर्ती. या मूर्तीला आता 7 चढवल्यामुळे ती मूर्ती ऍक्च्युली कशी दिसेल हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु इथं जर आपण बाहेरच्या बाजूला पाहिलं तर बाहेरच्या बाजूला फ्रेम मध्ये इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की अर्धनारी नटेश्वराची खरी मूर्ती कशी आहे. एका हातात त्रिशूळ आहे, तसेच एका हातात सर्प देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. बाजूची गणेश मूर्ती आहे ती गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर उत्तर दिशेच्या देवकोष्ठामध्ये आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर खाली चामुंडेची मूर्ती असून त्याच्यावरती सप्तमातृकाचा देखील पट आपल्याला या ठिकाणी दिसतोय. दक्षिण दिशेच्या भिंतीवर जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी देखील एक सप्तमातृका पट दिसतोय. उत्तर दिशेच्या सप्तमातृका पटापेक्षा थोडा मोठा आहे आणि अगदी छान पद्धतीचा आहे. आपण जर उत्तर दिशेचं गर्भगृह पाहिलं तर त्या ठिकाणी आता आपल्याला एक पीठ दिसतंय ज्याच्यावरती मूर्ती असावी, परंतु त्याच्यावर आता शिवलिंग असलेलं या ठिकाणी आपण पाहू शकतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे शांडिल्य ऋषींची समाधी आहे.
परंतु ते कितपत खरे आहे हे आपण सांगू शकत नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतो ही देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती देखील अगदी वरच्या बाजूने भग्न आहे. ही मूर्ती आहे महिषासूर मर्दिनीची. महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे हे ओळखण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पायाखाली महिष म्हणजे रेडा असतो आणि त्या रेड्याच्या गळ्यातून एक मानवी चेहरा बाहेर आलेला असतो. तसेच पाठीमागच्या बाजूला सिंह देखील असतो जो रेड्यावर मागून हल्ला करतोय. हिच्या हातात जो त्रिशूळ होता हा इथून इथपर्यंतचा त्रिशूळ तो भग्न झालेला आहे. तसेच इतर आयुधे देखील या ठिकाणी भग्न झाली. तर मंडळी, हे वेळापूरचं अर्धनारीश्वर मंदिर आपल्याला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.